नमस्कार, एचडब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. पंतप्रधान नरेंद्र मोदी लंकापासून ते दशवामेश घाटापर्यंत असा 10 किलोमीटर रोड शो करून त्यानंतर बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेऊनच वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील. 26 एप्रिलला वाराणसीमधून लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज नरेंद्र मोदी दाखल करतील. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अब की बार मोदी सरकार ही भाजपची घोषणा अतिशय गाजली होती. आता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं नवी घोषणा दिली आहे. फिर एक बार मोदी सरकार असं म्हणत यंदा भाजपकडून पुन्हा एकदा मोदींच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. नवी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींनी या टॅगलाईनची घोषणा केली. मराठा क्रांती मोर्चा महामुंबईने मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मुख्य मागण्यांवर आज राजर्षी शाहू महाराज सभागृह दादर येथे आढावा बैठक घेतली. सरकारच्या धोरणाविषयी जमलेल्या मराठा बांधवांनी असंतोष व्यक्त करीत निवडणुकीत सरकारविरोधी सूर लावला. लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चा महामुंबईतर्फे 5ही जिल्ह्यातून कोणीही उमेदवार म्हणून पुरस्कृत केला नसल्याचे जाहीर करण्यात आले. महामुंबई समन्वयकांनी समाजाचा कोणताही निर्णय व धोरण राज्यस्तरीय बैठकीमध्ये घेण्यात येईल व महामुंबईकर मराठा समाजाच्या भावना सदर राज्यस्तरीय बैठकीमध्ये मांडण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. देशातील स्थिती सध्या गंभीर झाली आहे. सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सत्तांतर आवश्यक आहे. सत्तांतर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून सत्तांतर करणे हाच आपण राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर देणार आहोत असे सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय राजकारणात प्रवेश करणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर विवेक ओबेरॉयने याबाबत आपले मौन सोडले आहे. विवेक ओबेरॉयने आपण भविष्यात राजकारणात प्रवेश केलाच तर वडोदरामधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा एचडब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.